नमस्कार मंडळी. दरवर्षी आपण सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि बाप्पा घरी येणार म्हटल्यावर आपली तयारी जोरात असते. त्यातच नैवेद्य मोदक हे तर अग्रस्थानी. बऱ्याच घरांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोजच वेगवेगळे मोदक बनवले जातात. आज आपण देखील अशीच एक सोपी मोदक रेसिपी पाहणार आहोत. 10 ते 11 दिवस बाप्पा येतात. आपण यातल्याच एखाद्या दिवशी नैवेद्य तसेच प्रसादासाठी ही मोदक रेसिपी बनवू शकतो. अतिशय सोपे आणि झटपट तयार होणारे हे पेढ्यासारख्या चवीचे मोदक आता आपण पाहूयात. मोदक बनवण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप खोबऱ्याचा चव आणि पाव कप तूप तसेच वेलची आणि जायफळ घेतले आहे. आता आपल्याला एक जाड तळाची कढई तापवायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचे. त्यातच आपण आता गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे, जे की 1 कप आहे. आता आपण हे गव्हाचं पीठ तुपामध्ये खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. गव्हाच्या पिठावर ह्या मोदकाची संपूर्ण चव अवलंबून असते, त्यामुळे आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे. गॅस किंवा हीट लो ठेवायचे आहे. सुरुवातीला या गव्हाच्या पिठाचे गोळे होतात. आपल्याला ते गोळे बारीक करून घ्यायचे. स्पॅच्युला असेल तर सोपं जातं, कलथा असेल तर मॅश करून घेऊ शकता तुम्ही. 5 मिनिटं लो गॅसवर भाजल्यानंतर हे पीठ असं दिसतंय. 8 ते 10 मिनिटांमध्ये पीठ छान भाजलं जातं. तुपामध्ये भाजल्यानंतर हे मिश्रण फडफडीत आणि दाणेदार दिसत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाव कप तुपाच्या ऐवजी अर्धा कप तूप टाकू शकता. फक्त पाव कप तुपासोबत मी इथे दूध वापरलं आहे, पण फुल क्रीम मिल्क आहे आणि तापवलेल्या दुधाची साई सुद्धा घेतलेली आहे. हे 1 कप दूध 1 कप पिठासाठी पुरेसं ठरतं. अजिबात वेळ न घालवता अगदी फटाफट आपल्याला हे पीठ आणि दूध मिक्स करायचं आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचंय. मिक्स करेपर्यंतच हे बऱ्यापैकी शिजलं जातं. 2-3 मिनिटांमध्येच हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं. गुठळ्या झाल्या असतील तर मी इथे चमचा वापरलेला आहे. तुम्ही हवं ते वापरू शकता आणि ह्या गुठळ्या मोडून घेऊ शकता. अगदी छोट्या छोट्या गुठळ्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे मॅश केल्यानंतर हे पीठ जास्त मऊ बनतं. मोदकासाठी खूप छान असं टेक्स्चर येतं त्याला. तुम्ही पाहू शकता इथे पूर्णासारखं बनलेलं आहे आणि याला रंग देखील खूप छान आलेला आहे. खोबरं भाजण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, पण त्यापूर्वी मी एकदम फ्रेश अशी वेलची पावडर बनवून घेत आहे. इथे आपल्याला 3 वेलची सोलून घ्यायच्या आहेत. पॅन थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मॉइश्चर गेल्यानंतर किंवा थोड्याशा कडक झाल्यानंतर आपण आता त्या मॅश करून घेणार आहोत. मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि त्यानेच ते मॅश करत आहे. अगदी हार्डली काही सेकंदामध्ये छान पावडर तयार होते आणि फ्रेश वेलचीची चव वास खूप छान येतो कुठल्याही पदार्थाला आणि ती पावडरच आता मी यामध्ये घातली आहे. अर्धा छोटा चमचा तूप आणि अर्धा कप ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं छान सुकं होईपर्यंत लो हीटवर भाजून घ्यायचं आहे. इथे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरू शकतो. उपलब्ध असल्यामुळे मी इथे अर्धा नारळाचं खोबरं वापरलेलं आहे. आता पिठाच्या या मिश्रणामध्ये खोबरं व 1 ते 1.5 कप साखर टाकायची आहे. जर कमी गोड हवं असेल तर 1 कप व जास्त गोड हवं असेल तर 1.5 कप साखर टाकायची आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. 1 कप पिठाला 1 कप साखर या प्रमाणामध्ये मीडियम गोडीचे मोदक बनतात, कारण सोबतच खोबरं देखील असतं. तर आवडीप्रमाणे 1 ते 1.5 कप साखर घालावी. अगदी शेवटी यातच 1 चमचा तूप टाकून मिक्स करायचं आहे. या तुपामुळे रंग आणि चव दोन्ही छान येतं. हीट बंद करायची आहे व छान असं भरपूर जायफळ किसून घालायचं आहे. यामुळे गव्हाचा वास राहिला असेल तर तो कमी होतो व जायफळाची चव मोदकामध्ये छान उतरते आणि पेढ्यासारखे मोदक तयार होतात. फायनली आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड करून कोमट असतानाच मोदक तयार करून घ्यायचे. मोदक बनवण्यासाठी मी ते साचा वापरलेला आहे. मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर मी कलथ्याच्या सहाय्याने मोकळं करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मूठ अगदी सहज वळत आहे, म्हणजे मोदक देखील आपले खूप छान बनणार आहेत. आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे मोदक बनवू शकतो. मी इथे मीडियम साईजचा मोदकाचा साचा घेतलेला आहे. आतल्या बाजूने आपल्याला दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक सहज निघतात, चिकटत नाहीत. पिन लावायचे आहे. मोदकाच्या साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. मोदकाला आकार व्यवस्थित यावा यासाठी मिश्रण अगदी दाबून व्यवस्थित भरायचं आहे. म्हणजे अगदी शेंड्यापासून खालीपर्यंत मोदक छान बनतो।
पिन काढून घ्यायची आहे आणि साचा उघडून बघायचा आहे. आपला मोदक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सुबक असा मोदक तयार झालेला आहे. सगळ्या बाजूने खूप छान आकार आलेला आहे. अशाच प्रकारे आता आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत. 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप खोबरं घेतलेलं होतं. यामध्ये आपले 21 पेक्षा जास्त म्हणजे 25 ते 30 मोदक सहज बनतात मीडियम साईजचे. आणि जर छोटे मोदक बनवत असाल आपण तर ते खूप जास्त बनतील. 70च्या आसपास तर आरामात बनतील. हे मोदक आपण समप्रमाणामध्ये पीठ आणि खोबरं घेऊन देखील बनवू शकतो. तसेच 1 कप खोबरं आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेऊन देखील बनवू शकतो. चवीला सगळेच मोदक छानच लागतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुबक असे मोदक बनतात. गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले असले तरी ते पेढ्यासारखे दिसतात आणि पेढ्यासारखेच लागतात. 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप खोबऱ्याचे इथे 28 ते 30 मोदक बनलेले आहेत मीडियम साईजचे. तुम्ही पाहू शकता आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत. दिसायला हे मोदक छान दिसतातच, पण खायला देखील अतिशय चविष्ट असे हे मोदक तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.